सहयोग फाउंडेशनचा सातत्यपूर्ण उपक्रम राहता येथील पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाते सहयोग फाउंडेशनद्वारे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. दहेगावचे लोकनियुक्त सरपंच सौ पूनमताई डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली खटकळी परिसर दहेगाव येथे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन अभियान राबविण्यात आले. यावेळी सरपंच पूनमताई डांगे, गुड मॉर्निंग ग्रुपचे अरुण मोकळ यांनी नामदार विखेंच्या कार्यकौशल्य व कर्तृत्वाचा गौरव करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगवणे म्हणाले, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या सूचनेनुसार फ्लेक्स बोर्ड व इतर अनावश्यक खर्च टाळत पर्यावरणपूरक वृक्षारोपण करण्यात आले. सहयोग फाउंडेशन गेल्या 5-6 वर्षापासून साहेबांच्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करत आले आहे. फक्त वृक्षारोपण करून थांबले नाही तर वृक्ष संवर्धनही करता येईल. त्यामुळे नगर मनमाड रोड शासकीय कार्यालय व खटकळी परिसर येथील झाडे मोठी होऊन सावली देत आहे. यापुढेही निसर्ग संवर्धनाचे कार्य अधिक जोमाने करणार आहोत. शेवटी नामदार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन या उपक्रमातील सहभागाबद्दल सर्वांचे आभार मानले. राष्ट्रगीत वंदे मातरम कार्यक्रमाला समारोप करण्यात आला. आर शिर्डी न्यूज राहता. आज आपल्या राहता तालुक्याचे भाग्य विधाते आणि आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण फूल, बुके, हार, बॅनर याऐवजी आपण वृक्षरोपण आणि वृक्ष संवर्धन खटकळी परिसर दहेगाव कोराळे येथे सहयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त टीमच्या वतीने आपण वृक्षरोपण आणि वृक्ष संवर्धन केलेलं आहे. आणि मागील 2 वर्षापासून आपण इथे खटकळी परिसरामध्ये वृक्षरोपण आणि वृक्ष संवर्धन केलेले आहे. आणि नामदार साहेबांची ही संकल्पना आम्हाला खूप आवडलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही शालेय विद्यार्थ्यांना उद्या पुस्तक, वह्या आणि ह्या वाटणार आहे दहेगाव कोराळे येथील शाळेमध्ये. आणि ही संकल्पना आम्ही पुढील भविष्यामध्ये चालू ठेवणार आहे. वृक्ष नुसते लावणे नाही तर त्याचं जोपासून संगोपन करणे ही आमच्या सहयोग फाउंडेशनच्या टीमची एक संकल्पना आहे. राहता तालुक्याचे भाग्य विधाते राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज सहयोग फाउंडेशन दहेगाव ग्रामस्थ यांच्या वतीने आज वृक्षारोपण करण्यात आले. साहेबांच्या इच्छाप्रमाणे साहेबांनी सांगितलं की बॅजी वगैरे करण्यापेक्षा तुम्ही सामाजिक उपक्रम राबवा. म्हणजे त्यामुळे वृक्षारोपण असेल किंवा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असतात, त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या सूचनेप्रमाणे आज अंमलबजावणी केली. आणि सहयोग फाउंडेशन कसे गेले 7-8 वर्षापासून वृक्षारोपण करत आले. साहेबांच्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त नगर मनमाड रोडला जे वडाचे झाडं लावले ते झाले असेल किंवा इथं देखील खटकळे आपण जे झाडं लावले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण लावलेले आहे. आणि फक्त लावले नाहीत, आपण त्याचे संगोपन केलेले आहे. आणि आज बघतोय आपण की झाडं ते आज सावली देते. आणि असेच उपक्रम आपण पुढेही राबवत राहू. मी सहयोग फाउंडेशनच्या वतीने आपल्या साहेबांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून देशाची समाजाची उदंड सेवा घडो, त्यासाठी त्यांना निरोगी आयुष्य लाभो अशी साईचरणी प्रार्थना करतो. ओम साईराम. मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांनी विविध अशा 6 मुख्यमंत्र्यांच्या कार्यकालामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला आणि विविध पदावर न्याय देताना त्यांनी खऱ्या अर्थाने योजना आणि नियोजन कशा प्रकारे असावं हे संपूर्ण राज्याला दिशादर्शक असं काम करून दाखवलं. असे राज्याचे सन्माननीय मंत्री आदरणीय डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचा आज जन्मदिवस. वयाची 67 वर्ष जरी त्यांनी आज पूर्ण केली असेल, परंतु त्यांचा उत्साह हा एक तरुणांनाही लाजवणार आहे. आणि त्याच माध्यमातून ज्याला भविष्याची चिंता असते तो नियोजनसुद्धा त्याच प्रकारचं करत असतं. साहेबांनी मेसेज दिला की माझा जो वाढदिवस आहे तो सर्व कार्यकर्त्यांनी बुके, हार, शाल देऊन करण्यापेक्षा वृक्षारोपणाच्या माध्यमातून करावा. असं म्हटलं जातं. संत तुकाराम महाराज असं म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. जसं वृक्ष जसे आपले सोयरे आहेत, खऱ्या अर्थाने जसे लेकराचे हित जाणे माऊलीची चित्ता अशी कळवळे जाती करी लाभावी न प्रीती, तसं लेकराचं हित जसं माऊलीला ठाऊक असतं, तसाच प्रकारची माऊली म्हणजे आज सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील आहे. त्यांना
आपल्या राहता किंवा शिर्डी विधानसभा मतदारसंघाचीच काळजी नाही तर संपूर्ण राज्याची काळजी आहे, या पर्यावरणाची काळजी आहे. आणि त्याच पर्यावरणाची काळजीच्या माध्यमातून त्यांनी हा जो शुभ संदेश दिला आहे की माझा जो वाढदिवस आहे तो वृक्षारोपणाच्या माध्यमातून साजरा व्हावा, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, त्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करता यावं, अशी दृष्टी असलेला जर नेता असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांच्या अधिपत्याखाली काम करायला निश्चितच आवडेल. साहेबांना निरोगी आयुष्याच्या, उदंड आयुष्याच्या या ठिकाणी गुड मॉर्निंग ग्रुप हा तसेच खऱ्या अर्थाने जे कर्ते सुधारक असतात ते बोलतात कमी, असं कर्ते सुधारक जे आहेत ते सहयोग ग्रुपचे सर्व सदस्य आहेत. त्या कर्ते सुधारकांच्या माध्यमातून, पर्यावरण रक्षकांच्या माध्यमातून साहेबांना उर्वरित आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो या ठिकाणी.